सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व माझ्या सहकारी बंधू भगिनींनो, उत्सवमूर्ती पाटील मॅडम यांचा आज सेवापूर्ती सोहळा आहे। या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त मला आज इथं बोलण्याची संधी दिली। प्रथमतः मी सांगू इच्छितो की जास्त बोलण्याची मला सवय नाही। आम्ही जे बोलतो ते फक्त कागदावरच बोलतो। कोणाला मेमो द्यायचं, डीओ तयार करणं, रिपोर्ट तयार करणं, असं करणं हे आमच्या शासकीय कर्मचाऱ्यांचा पिढीजात धर्म आहे। आज पाटीलबाईंबद्दल बोलतो। पाटीलबाई आम्हाला खूप सिनियर आहेत। याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिवस गोड व्हा। त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आज आपण इतक्या संख्येने उपस्थित आहात, ही त्यांच्या सेवेची पोचपावती आहे। त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर हीच खरी त्यांची संपत्ती आहे। संपत्तीबद्दल आणखी बोलायचं झालं तर एक गुगल ॲप आहे, एक पेटीएम आहे आणि तिकडे समोर भीम ॲप आहे। अशी त्यांनी आपल्या सेवेमध्ये सेवा सांभाळून मुलांवर चांगले संस्कार घडवले आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती केली। पाटीलबाई आमच्याबरोबर काम करत असताना एकदम मनमिळावू आणि कुठलंही काम दिलं तरी त्यांनी त्या कामास नकार दिला नाही। जव्हारसारख्या एकदम दुर्गम भागामध्ये काम करून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे। 40 वर्ष अविरत सेवा करून, शासकीय सेवा करून त्या आता 30 जूनला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या आहेत। त्याबद्दल मी माझ्या सहकार खात्याच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। जास्त काही बोलत नाही। जाता जाता पाटीलबाईंबद्दल सुरेश भटांच्या 2 ओळी बोलतो। विजलो जरी आज हा माझा अंत नाही, विजलो जरी आज हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं, हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, मी पुन्हा उडेन, मी पुन्हा उडेन। सॉरी बोलता असू द्या। पाटीलबाई, तुम्हाला तुमच्या परिवाराला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। जास्त काही बोलता येत नाही। मी प्रवासातूनच असं तिकडनं झालो, तयारी काही केली नाही। आज मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।